विधान परिषदेच्या संदर्भातलं काय ते असं आहे की आमची चर्चा त्या संदर्भात चाललेली आहे। साधारणपणे शिवसेनेसोबत नाशिक आणि संभाजीनगर या 2 जागांवर आमची चर्चा चाललेली आहे। राष्ट्रवादी सोबत पुणे या जागेबद्दल चर्चा चाललेली आहे। आम्ही एकत्रित बसून यातनं मार्ग काढू। अजून मार्ग निघाला नाही, पण मला विश्वास आहे की मार्ग निघेल। नीति आयोगाचा एक अहवाल आलेला आहे, त्यामध्ये देशभरातल्या जे सरकारी शाळा आहेत त्यांमध्ये लाखभर शाळा बंद झाल्या आहेत, तर खासगी शाळांमध्ये वाढ झाली असं। मग मी अहवाल न वाचता त्याच्यावर काय बोलू? विजय वडेट्टीवार सरकारवर टीका करते की सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे जी स्थिती निर्माण झाली आहे पेट्रोल डिझेल। असं आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे जागतिक संकट आहे। जागतिक संकटामध्ये सप्लाय चेन्स डिस्टर्ब झाले असताना आणि जगामध्ये अनेक देशांनी पेट्रोल डिझेलची इमर्जन्सी घोषित केलेली आहे। काही ठिकाणी 2-2 दिवस लॉकडाऊन आहे। अशाही परिस्थितीत आपल्या इथे पेट्रोल डिझेल आपण देण्याचा प्रयत्न करतो। काही ठिकाणी निश्चितपणे मोठ्या प्रमाणात लोक जमा झाले, त्याच्यामुळे काही कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती तयार झालेली आहे। विशेषतः या सीझनमध्ये आता शेतकरी देखील डबकीमध्ये डिझेलची मागणी करतात। साधारणपणे नॉर्मली आपण ती देत नाहीत, पण या सीझनमध्ये शेतकऱ्यांना आपण देत असतो। पण शेतकऱ्यांच्या नावाने कोणी दुसऱ्यांनी होर्डिंग करू नये या दृष्टीने जिल्हा प्रशासन प्रयत्न करते आहे। त्याच्या वेगवेगळ्या उपाययोजना केलेल्या आहेत। मुळामध्ये साधारणपणे आपण जर बघितलं तर जेवढा कोटा मागील वर्षी आपल्याकडे होता जवळपास तेवढाच कोटा आहे, पण थोडी भीती असल्यामुळे किंवा पुढे मिळेल की नाही भीती असल्यामुळे 20% मागणी वाढली आहे। माझी सर्वांना विनंती आहे की पुरवठ्यावर ताण येईल अशा प्रकारे कोणीही साठेबाजी करू नये। परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न चाललेला आहे। सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत। काही पर्टिक्युलर गावांमध्ये काही पर्टिक्युलर ठिकाणी मात्र जास्त हिंसक अशा पद्धतीचे त्या ठिकाणी प्रवृत्ती दिसते आहे। तिथे पोलिसांना देखील सांगितलेलं आहे की अशा प्रकारे जे विनाकारण हिंसा करत असतील त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे। पंतप्रधान मोदींच्या कारकिर्दीवर 12 वर्षांच्या कारकिर्दीवर आज खरं एक पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम होतोय। दुसऱ्या बाजूला मी त्याच्यावर संध्याकाळी बोलू। दुसऱ्या बाजूला सुप्रियाताई असं म्हणतात की 12 वर्षांची खरं तर देशाची कारकीर्द झाली, मोदींची कारकीर्द झाली, मात्र देशातले जे पेट्रोल डिझेलचे प्रश्न आहेत, महागाईचे प्रश्न आहेत, त्याची सोडवणूक तुम्ही कशी करणार आहात याबद्दलही बोललं पाहिजे असं त्या म्हणतात। असं आहे की या 12 वर्षात बहुतांश काळ महागाईचा निर्देशांक हा लोएस्ट लो होता, सर्वात खाली होता। ग्लोबल हेडविंड्समुळे जागतिक परिस्थितीमुळे काही प्रमाणात जब जगामध्ये महागाई वाढते त्याची झळ आपल्यालाही पोचते आहे, पण निश्चितपणे त्यावरही उपाययोजना मोदीजीच करतायत, करणार आहेत आणि होईल।